कौन कहता है मर्द को डर डर नहीं लगता, मर्द को भी डर लगता है रे बाबू, हम भी इंसान है बाबू. काय वाजलं तिथं? हे काय तर वाजलं यार, काय होत? घुसून किचन माझ्यावर नाव येईन. बस शांत. आता चाकू घुसून घेतल्या बघा हेवाला. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता 12 वाजले तर आणि लई ऊन आहे बाबा. आणि असल्या उन्हात गाडी आता बाहेर चार्जिंग लावले, कारण की आज दिवसभर लई काम आहे. कारण की मिस्त्री पण येणार आहे, तर काल आले नाही तर आज येतो म्हणले. तर आज बघू, सामानचं आणणं झालं तर होईल, म्हणजे खडी विटा ते सगळं बघू आज काय काय होतं. चार्जिंग झाले 60% आणि आता सर्व्हिसिंगला पण आलेली आहे गाडी. एक टाइमच भेटायला सर्व्हिसिंगला न्यायला गाडी. दरवेळेस काय ना काय काम नाही येईल. मी म्हणलं आज नसताना आलं मिस्त्री, मग आज गाडी नेली असते, सर्व्हिसिंग करून आणली असते, पण ते पण नाही, आजच येणार आहे. बघा जावं तर लागा सर्व्हिसिंगला, सर्व्हिसिंग करावंच लागते. कारण की या गाडीला आहे ना, जवळपास सर्व्हिसिंग येताना अपडेट येतात नवीन नवीन गाडीमध्ये, त्यामुळे सर्व्हिसिंग करणं महत्त्वाचंच आहे. अपडेट आल्यामुळे थोडीशी इम्प्रूव्हमेंट वाढते गाडीची, तर चांगलं वाटते. असल्या याच्यात उन्हात म्हणजे ब्लॉग बनवायले पाय भाजायलेत खालती, पाण्यात उभा आहे तरी पण. तर आता मिस्त्री आले, तर मग आम्ही चाललो तिकडं, मी पप्पा. रात्री अचानकच पाऊस आल्यामुळं बुटाचा सगळं ओला झालाय, अचानकच आलता, तर आता चप्पलच घालून जावं लागलं. शी यार. तर आता मिस्त्री आलते, मग त्यांना सांगितलं काय काय आहे ते. पप्पाला म्हणले की परत एकदा बोलवावं लागलं, ते का खोदायला आलते ना त्यांना. कारण की बघा इथं एवढं मोठं झालं, परत इथपर्यंत जाऊन बारके झाले, असा पाया नसतंय म्हणले, आणि खोल घालावं लागेल जास्त. आणि आता दगडाची ऑर्डर तर दिली, उद्या येतो म्हणले दगड, बघू काय होते उद्या. आता परत येणार पण मिस्त्री यार, हे सॉरी खोदणारे. तर आता आम्ही चाललो कुठं काय माहित नाही. पप्पा तेव्हा त्या मिस्त्रीच्या गाडीवर आहे, तर मी आपली चेतं घेऊन चाललोय, त्याच्या मागं जावं लागतं. तर आता हे कुठं जाणं तर घरी येईल, आता चहा प्यायला किंवा मम्मीला विचारतील काय करायचं अजून काय. मम्मीचं पण डिसिजन घेतेला. आता मम्मी रानू जेवाल ते, आता मम्मी ताट तसंच ठेवायली, ते मिस्त्री येईल त्यामुळं. नुसतं मोबाईलचं येड लागलंय तिला. काय माहिती, आता आल्यावर विचारते, तुला विचारतील काय करायचं काय नाही, येतच असते. चेतक वर आपल्या ते दोघं एका गाडीवर येईल. तर आता मिस्त्री येऊन गेले तर, आणि मम्मीनं पण जेवण करून घेतले लगेच, लय भूक लागलेली वाटतं, झोप येईल मला तर बाबा. तर एवढा छोटे पाहुणे आलेत आमच्याकडे. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघा, डोळे उघड. बस 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 बस, नको काढायली तेव्हा नको. रानूची मैत्रीण आता खुश झाली आहे ती, म्हणून डायरेक्ट तिथं बसायची. आज इथं आली काय नको बंद कर, इकडे बस इथं. तर आज लई दिवसानंतर छान चपाती भेटली, आणि ती गरम केलेली आता जस्ट केली. तर आता अचानकच लाईटच गेली, काय माहिती, रोज जात नाही, आजच गेले. असं एखादं पेट पाहिजे घरात पण. नका मारेल नाही. अरे देवा, बघन बघन चावून बाबा. तर आता काय माहिती कधी लाईट येते, पहिलंच गरम होईल. अच्छा मागं रानू आहे, दिसाना पण झाले. रानूकडे दाखव का जरा, तेव्हा आता दिसायली जरा. आणि मम्मी आता स्वयंपाक करायला ती. तासभर झाले अजून लाईट नाही आली, काय माहिती कधी ते. बाजूला बघा कसला अंधार दिसतोय घराच्या बाहेर. जस्ट लाईट येऊन गेली, काय माहिती पण ब्लिंक झाली लाईट अचानकच. यार या घरात जास्त म्हणजे लाईटीची गरज नाही आता पण, कारण की बघा दिवा लावलेला आहे, सगळीकडे लाईट पसरलेलं आहे किचन मध्ये. फक्त इथं गरम होते, म्हणजे फॅन ते चालू पाहिजे. हो तो घाली बाबू, कसली मला तर भीती वाटली. तिकडं वाजला अचानकच, काय चालू नाही की दुसरं हे व्हायचं, हे नाही हे नाही नाही नाही. इकडं टीव्हीचं बटन काय नाही बंद आहे. तर कूलर बंद करा रे, कूलर. इकडचे सगळे बटन बंद करावं लागते. फक्त आता लाईट आली, फॅन तेवढं चालू करायचं बस.
यस, डर के आगे जीत है. इथून वेगळंच वाटतंय, तिथं रूम मध्ये तर मला भीतीच वाटायली. ये रे ये लाईट य. बाबू काय वाजलं तिथं? हे काय तर वाजलं यार. काय होत? घाबरलो मी तर बाहेर आलतो. मांजर आहे रे. कसले डोळे दिसायत आता कॅमेऱ्यामध्ये दिसा नाही. म्हणले बेकार डोळे दिसायले तर ये ग लाईट लवकर ये. बाबू मी तर बाहेरच थांबणार आहे. तिथंच बसून राहतो. कौन कहता है मर्द को डर नहीं लगता, मर्द को भी डर लगता है रे बाबू, हम भी इंसान है. तर फायनली आता लाईट आल्या. पूर्ण 9 ते 10 वेळात येऊन जाऊन आता लाईट आली. आणि आता वाजले तर 8 वाजून 15 मिनिटं, म्हणजे 15 ते 20 मिनिटं झालं. येईल चालले ना आता फायनली आली आहे. पहिल्यांदा आता मोबाईल चार्जिंग लावतो, कारण चार्जिंग नाही. आणि व्हिडिओ एडिट करायचा, अजून ब्लॉग राहिला बनवायचा. चला आता तर कूलर चालू करता येत आहे. काय झालं? हो, इथलं बटन बंद आहे. झालं. हे आम्ही लावतो कारण की हवा बरोबर खालती येते, नाही तर हे येत नाही सीता हवा सगळीकडे पसरते याच्यामुळं. आता मी लय वेळ झालं सकाळपासून शोधालतो काय ते कॉन्टॅक्टसाठी काय भेटावं. तर आता मला भेटले बघा हा टाळा. तर मी विचार केला याच्यावर काय कॉन्टॅक्ट बनणार. मग नंतर लक्षात आहे याची चावीच नाही. तर मी याच्यावर काय करणार आहे, रानूला सांगणार आहे की उघडून दाखव, बघू हे म्हणजे उघडते का बिना चावीचं. तर रानू कशाचा पण यूज करू शकते, मोबाईलचा किंवा कशाचा पण. घरात काही जी वस्तू आहे त्याचा यूज करून हिला उघडायचा आहे, बघू उघडते का. इकडे या. तर हा लय जुना ताळ आहे, लय एकदम मजबूत आहे, लय वजन आहे याचं. कमीत कमी 2 ते 3 किलोचा असेल. हे स्क्वेअर टाईप आहे खालतून. बघा रेक्टँगल स्क्वेअर काय म्हणताल ते. बघा स्क्वेअर सर्कल USA. तर आले लय वेळानंतर बोलवल्यानंतर आता आले बळ, काय माहिती काय करायला ते. तर मग मी तुला चॅलेंज दिलं, म्हणजे हा टाळा बिना चावीचा उघडायचा. तर चावी तर नाहीच, असे बिना चावीचा उघडायचा. उघडेल का? काय पण यूज करू शकते तू घरातलं, तू मोबाईल पण यूज करू शकते बघण्यासाठी. तुला फक्त उघडून दाखवायचा तो टाळा, उघडायचं फक्त. म्हणजे चॅलेंज नाही, थोडासा म्हणजे एंटरटेनमेंट साठी आहे. तसा उघडणार आहे का? तांदूळाचं सोडते, जाऊ दे. तांदूळ तोडायले त्यानं. आणि याच्यामध्ये बघा एवढा कसले साचे आहेत तेव्हा, फार एकदम असं मोठ्या लॉकरचे कसे असते तसे लॉक आहेत मध्ये. तर आता रान टाळ उघडण्यासाठी काय काय घेतलं दाखव बरं. एवढे मोठे पाणी आणि स्क्रूड्रायव्हर घेतलाय. मी युट्यूबला बघितलं याचं काहीतरी, म्हणजे असं उघडते तर 2 असले पाणी घेते आणि याच्या वरती मध्ये बसून उघडते. तर काय करायला बघा, त्याच्यात जाते पण ते उघडायला तर पाहिजे की. जेवढं फिरवशील तेवढं फिरत जाईन ते, मध्ये काहीच फरक पडत नाही. चल मी तुला एक आयडिया देतो, मला पण नाही माहिती ते खरं असते का नाही, युट्यूबला बघितलेलं मी. असंच याच टाईपचं, फक्त ह्याच्या जागी आहे का हे असलं गे डबल. या दोघांच्या मधात बसायला पाहिजे बघ एवढं. हां सेम तसं दोन्ही पण. असं आडवं बाहेर. हां तसं. तुला टाळाच उभा राहणार काय कसा होईन राहणं बघ की. थोडा विचार कर, नॉर्मलच आहे. फक्त टाळा तोडलीस तरी जमतंय, फक्त पानं तोडायला नाही पाहिजे. आफ्टर काय हा हलका झालाय, काय केलीच नाही. हलका कसा काय झाला? ते हे आहे का काय बोलते त्याला, मध्ये स्क्रू आहे का त्याला फिरवायला? थांब मी एकदा ट्राय करतो, दाखव इकडं. तर मी युट्यूबला लई म्हणजे जुनं बघितलेलं, कोणा शॉर्ट्सला आलं तर मला. तर बघा हे असं कसं तरी धरते तर याच्यामध्येच बसणं झालं. एवढा मोठा बाप हे बघा, असला अजून एक मोठा आणखी एवढंच मोठं बघ. तर आता याला टेस्ट करण्यासाठी एवढे मोठे पाणी काढले, बघू याच्यात काय बसते, दाखव इकडे. असं करत होते की मी पण विसरलो आता. फक्त पानं तोडायला नाही पाहिजे का, दुसरं काय. टाळा तुटला तरी जमते. टाळ तर तोडायची. बो पप्पाच मारतो तो. काय तू क्रॅक बी आलाय का? नाही काहीच. एवढं जाड ताळ आहे नुसतं. मला तर जमाना, मग आता रानूच करायला, माझीच कॉपी करायलीस. रानू पानं तुटल, पानं तुटल एवढं नको.
मला वाटलं रानू एक्सपर्ट असेल टाळा तोंड वाटायला तसं तोंडावून तसंच वाटते बघा. काय ते करवत पाना त्यानं कधी कापायचं? करवत पाण्यानं रानू टाळा कापायल्या. फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री. कोणतरी असं येडच करत असं. तसली सुई घालतात का? ती पोत शिवायची सुई आहे. त्यानं काय होणार आहे? काय मध्ये गेली का? दाखव काय आहे मध्ये बाजूला. रानू बाजूलाच घातली. दाखव 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 खालतून. तर बघा इथं 2 होल आहेत. इथं या साईडला आणि या साईडला. रानू एका होल मध्ये घातली. सुई मध्येच अडकल. आणि तसं काय होणार? एकाच्यात स्क्रू ड्रायव्हर याच्या काय काय काहीच होणार त्याला. एवढं जोर लावतात का? तू किती जोर लावत होतास? बाबू होय. रानू तर पाणी जातील बरं का. नाही होत त्याला काय. ते साधा सुद्धा लॉक वाटेल. दाखव इकडं. हे साध्या लॉक पेक्षा डबल वजन आहे याचं. राहू दे भर आता सगळं. सगळा पसारा काढून ठेवला इथं. नसतंय ग निघत. फिरला बाबा. आता जस्ट फिरलं होतं सगळं का बाहेरचं? हा आता जस्ट फिरलं होतं. राहू दे चला होत नाही. हे ठेव भरून. मी भरून ठेवतो. तू बस काढत. काय झालं? चाकू घुसला. सोड. हो घुसून घे. माझ्यावर नाव येईन. बस शांत. आता चाकू घुसून घेतलाय बघा हेवाला. सोड म्हणलंय तुला. सोड सोड. तुम्हाला कशा वाढाय? सोड. बास्कर म्हणलंय. लास्ट ट्राय. हातात घुसून घेईन काहीतरी. नाही नाही ग. सोड सोड बास्कर. हा सोड म्हणलंय तर गेली. झालं तिकडं. बाबू कसलं टाळ आहे ते. निघता निघा हिला सोडता सोड मला तर सोडायला घालते. आणि उद्या बघू आता. उद्यापासून नाही तर अजून 2-3 दिवसापासून आपलं घराचं काम पण चालू होईल असं मला वाटायला. कारण की जसं जे इन्फॉर्मेशन भेटायले तसं तसं आता काम होईल. तसं वाटायला होईल म्हणून हळूहळू अपडेट भेटत जाईल तुम्हाला. तर आता एडिटिंग करताना भेटतो. तर आता फायनली व्हिडिओ एडिट झालेला आहे. तर आता वाजलेत 1 रात्रीचे. ते पण सगळे झोपले. तर मला पण झोप येईल. आता व्हिडिओ अपलोड करूच तर 2 वाजता. सकाळी लवकर पण उठायचं. तर चला मग हा लास्टचा व्हिडिओ क्लिप म्हणजे ऍड करतो आणि मग व्हिडिओ अपलोडला सोडतो. तर चला मग आजच्यासाठी एवढा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या काही ब्लॉगमध्ये. बाय.